चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे। बहिणीच्या लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून येथे भावाने 24 वर्षाच्या तरुणाची निर्गुण हत्या केली आहे। आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल 4 वेळा बोलेरो कार घातल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे। संभाजीनगरातील शेंदूरवाडा सावरखेडा महामार्गावर ही घटना घडली असून पवन शिवराम लोढे असे मृत तरुणाचे नाव आहे। विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते। घरात लग्नाची तयारी केली जात होती। ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याने मृत तरुणाचे कुटुंबीय टाहो फोडत आहेत। याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। पुढच्याच आठवड्यात लग्न असल्याने मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता। यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली। विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर 4 वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली। संभाजीनगरच्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवाडा सावरखेडा महामार्गावर ही घटना घडली होती। एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार असल्याचे या परिसरात म्हटले जात आहे। आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते। याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे। तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे आणि विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता। त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती। याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। यामध्ये पवन गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी वळूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधीक्षक अधिक तपास करत आहेत। तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राइब करा।